नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। आजोबा, वयामुळे माझ्या तोंडात फक्त 2च दात शिल्लक राहिले होते। ते काढायला डॉक्टर 2000 मागत होते, पण सुनबाईनं केलेल्या चकल्या खाल्ल्याने हे काम मोफत झाले। ज्या बाईचा नवरा समजूतदार असतो त्या घरात नेहमी खिचडीच होते। गणिताचे शिक्षक स्टाफ रूम मध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते। मराठीचे शिक्षक म्हणाले, सर, डब्यात तर काहीच नाही। गणिताचे शिक्षक, आम्ही भाजीला एक्स मानलं आहे। राजूला कुत्रा घेऊन फिरताना पाहून पन्नूने विचारले, तुझा कुत्रा चावतो का? राजू म्हणाला, छे, अजिबात नाही। पन्नूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला। कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला। ओय ओय करत पन्नू म्हणाला, तू काय म्हणालास? तुझा कुत्रा चावत नाही। राजू उत्तरला, पण हा माझा कुत्रा नाही। ज्या लोकांना आपण निवडतो तेच आपल्याला फसवतात, मग ती बायको असो वा नेता, कारण दोघेही कुणाचेच ऐकत नाही। उन्हाळ्याची सुट्टी भारीच असते राव। कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असतं, तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गावात माहेरी आलं म्हणून खुश असतं। नवरा, आज मला बसमध्ये सेम तुझ्यासारखीच बाई दिसली। यावर बायकोने त्याला असा प्रश्न विचारला की तो हो म्हटला तरी मार खाईल आणि नाही म्हटला तरी मारच खाईल। तो प्रश्न हा होता, तुम्हाला ती आवडली का? भारतातील स्त्रिया ह्या टेन्शनचं दुकानच असतात। रोज 10-12 टेन्शन घेऊन त्या जगत असतात। पहिले स्वतःच्या घरचं टेन्शन, दुसरे शेजारणीच्या घरचं टेन्शन आणि उरलेलं टेन्शन टीव्हीवरील मालिकेच्या कुटुंबाचं। बायको, अहो, हिप्नोटाईज करणे म्हणजे काय हो? नवरा, एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात आणून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे। बायको, खोटारडे कुठले, याला तर नवरा म्हणतात। बायको, आपण कुठे चाललो आहोत? नवरा, लॉंग ड्राईव्हवर। बायको, लाडात येऊन, इश्य, मग आधी का नाही सांगितलं? नवरा, मला पण आत्ताच कळलं की ब्रेक फेल झालेत। नवरा, अगं, तू तयार व्हायला किती वेळ लावतेस? मी बघ 2 मिनिटातच तयार होतो। बायको, हो ना, मॅगी आणि शाही पुलावमध्ये हाच फरक आहे। स्वतःच्या बायकोशी धडसरळ एक शब्दही न बोलणारे रोज सकाळी चहा आणि फुले घेऊन दुसऱ्याच्या बायकोच्या इनबॉक्समध्ये आतुरतेने उभे असतात। जेवढा वेळ बायका कोणता प्रोफाईल फोटो ठेवायचा हे शोधण्यात घालवतात, तेवढ्या वेळात पुरुष हे बायकांच्या 40-50 प्रोफाईल फोटोवर नाईस पिक अशी कमेंट करून येतात। खिडकीतून टक लावून शेजारणीला पाहत असलेल्या नवऱ्याला बायको अतिशय शांतपणे म्हणाली, तिच्यापेक्षा दिसायला मी जास्त सुंदर आहे। जर खोटं वाटत असेल तर तिच्या नवऱ्याला विचार। तर मंडळी,
कसे वाटले भन्नाट विनोद तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.